नमस्कार, मी प्रणवी. आजचा हा व्हिडिओ कोणत्याच कायदेशीर विषयावर नाही. कारण ज्या देशात शिक्षणासाठी भूक हडताल करावी लागते, त्या देशाने स्वतःलाच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जवळपास 20 दिवस पूर्ण झाले आहेत. हा संघर्ष फक्त त्या एका व्यक्तीचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे की देशातील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि भरोसेमंद व्हावी. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी केली आहे. तसेच परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आज मी कोणत्याही पक्षाची बाजू मांडत नाही. मी फक्त एक भारतीय नागरिक म्हणून प्रश्न विचारू इच्छिते. आणखी किती दिवस विद्यार्थ्यांचा आवाज दुर्लक्षित राहणार? आणखी किती विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाखाली जगायचं? गेल्या काही वर्षात परीक्षा आणि शिक्षणाशी संबंधित तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेको विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा पाऊल उचलल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. आपल्याला आणखी एकही विद्यार्थी गमवायचा नाही. लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही. लोकशाही म्हणजे नागरिकांचा आवाज, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने उत्तर मिळणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. सरकार कोणताही असो, विद्यार्थ्यांचं भविष्य नेहमीच कोणत्याही राजकारणापेक्षा मोठं आहे. आज गरज आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याची. सरकारने, संबंधित संस्थांनी आणि समाजाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावं, हीच प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. कारण शिक्षण वाचलं तर विद्यार्थी वाचेल आणि विद्यार्थी वाचला तरच भविष्य वाचेल. जय हिंद.